नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आपण आता यूट्यूबच्या पॅकेजला आहे आणि माझ्या मागं बघू शकता तुम्ही काम कसं चालू आहे. खूप वेगाने असं यूट्यूबचं पण काम चालू आहे. आता आपण पूर्व भागामध्ये आहे. पूर्व भागामध्ये पण काम वेगाने असे चालू आहे. हे मागं बघू शकता. आपण आता खालुब्रे गाव आहे. खालुब्रे गावच्या आपण जवळ आहे. खालुब्रे आणि निघोजे जे गाव आहे त्या गावाच्या आपण जवळ आहे आणि या ठिकाणी बघू शकता काम. आणि माझ्या पाठीमागं इंद्रायणी नदी आहे. म्हणजे इंद्रायणीच्या नदीपासूनच हा रस्ता गेलेला आहे आणि 2028पर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे बघू शकता. टोटल असे 9 पॅकेज आहेत. पूर्व भागामध्ये E1, E2, E3 आणि E4 असे 4 आहेत आणि पश्चिम भागामध्ये W1 असेल, W2, W3, W4 आणि W5 असे टोटल 5 पॅकेज आणि दोन्ही मिळून टोटल 9 पॅकेज आहेत. 9वी पॅकेजचं काम खूप वेगाने असं चालू आहे. बघू शकता. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे तुम्ही पाहू शकता. आपण खालुब्रे गावाच्या जवळ आहे. निघोजे आणि खालुब्रे गावाच्या जवळ आपण जी आणि बघू शकता सगळं पिलर वगैरे, गर्डर. मागच्या व्हिडिओमध्ये गर्डर बसले नव्हते, पण ह्या व्हिडिओमध्ये आत्ता या महिन्यामध्ये काम इकडं पण E2चं काम जोरात चालू आहे. ते समोर इंद्रायणी नदी आहे आणि बरोबर ह्याच्या बाजूनेच रिंग रोड गेलेला आहे. खूप काम असं मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आता सुधावाडी गावच्या जवळ आहे आणि हा समोर जो रस्ता दिसत आहे हा तळेगाव चाकण रोड आहे. तुम्ही पाहू शकता सुधावाडीच्या जवळही काम हे प्रगतीपथावर आहे. म्हणजे लेवलिंगचं काम किंवा अंडरपास असेल, साईडचे ऑल असतील, तर या ठिकाणी पण काम चालू आहे. आणि बघू शकता आपण सुधावाडी गावच्या जवळ आहे आणि आपण आज पुणे रिंग रोडबद्दल जाणून घेऊया. म्हणजे रिंग रोड कसा आहे, कुठल्या मार्गे जातो आहे, त्याला पॅकेज किती आहेत हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुणे रिंग रोड हा पूर्व भागातील म्हणजे E1 ते E4 असे पूर्व भागामध्ये 4 पॅकेज आहेत आणि त्याची लांबी, रुंदी आणि ते कोणत्या जे आता काम जे कंपनी करते त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. आता पुणे रिंग रोड म्हणजे पूर्व भाग आहे. तर ईस्ट पॅकेजमध्ये E1 येत आहे, E2, E3 आणि E4 अशी पॅकेज येतात. आणि पुणे रिंग रोड हा रस्ता ॲक्सेस कंट्रोल हायवे म्हणून तयार होणार आहे. म्हणजे खूपच वेगळ्या पद्धतीने हा रस्त्याचं डिझाईन वगैरे खूप छान प्रकारे करण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं तळेगाव चाकण रोडला पण एक इंटरचेंज होणार आहे. म्हणजे जे आपले चाकणवर येणारे आहेत किंवा मुंबईकडून येणारे आहेत, तर तुम्ही या ठिकाणी त्या इंटरचेंजला तुम्ही उतरू शकता. म्हणजे आपण आळंदीला जायचं असेल, देहूला जायचं असेल तर आपण या ठिकाणी इंटरचेंजला आपण खाली उतरू शकतो. हे बघू शकता. पिलरची कामंसुद्धा आणि गर्डरची पण कामं खूप जोरात चालू आहेत. हा समोर तळेगाव चाकण रोड आहे, सुधावाडीच्या जवळ आहे आपण. आणि हे पहा, हा रिंग रोड झाल्यानंतर म्हणजे पुण्यातील जे ट्रॅफिक आहे, म्हणजे जे हेवी ट्रॅफिक असेल, ट्रकचं ट्रॅफिक असेल, बस असतील, म्हणजे ज्याला पुण्यामध्ये आता जे ट्रॅफिक येतं आहे तर पूर्ण पुण्यामध्ये ट्रॅफिक येतं आहे, ते असं फिरून जात नाही. म्हणजे ज्याला सोलापूरला जायचं असेल तर त्याला पुण्यामध्ये यावं लागतं किंवा चाकणला जायचं त्याला पुण्यामधूनच जावं लागतं. रिंग रोड झाल्यानंतर हे पूर्ण बाहेरच्या बाहेरच जाऊ शकतो. आणि हा रस्ता उंचावरून होणार आहे आणि रस्त्याला टोल पण असणार आहे. संपूर्ण रिंग रोड हा 172 किलोमीटरचा असणार आहे आणि ह्याची रुंदी जी असणार आहे ही 110
मीटर इतकी रुंदी असणार आहे. आणि मित्रांनो E2चं पॅकेज 12500 म्हणजे चायनीज नंबर आहे, 12500 ते 26300 म्हणजे 13.8 किलोमीटरचा हे पॅकेज आहे. आणि हे पॅकेज PNC इन्फ्रा तर ह्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं आहे, ह्या कंपनीला हे काम मिळालेलं आहे आणि खूपच चांगल्या प्रकारे कंपनी काम करत आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की कशा प्रकारे काम आणि किती काम झालेलं आहे हे पण आपण लाईव्ह बघत आहे. लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो. हे आपण ड्रोनच्या साहाय्याने सगळे व्हिडिओ आपण काढलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता. तर एलवडी गावाच्या आपण जवळ आहे. या ठिकाणी पण म्हणजे जे भूसंपादन आहे हे भूसंपादन हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे, सगळीकडे झालेलं आहे. पूर्ण पॅकेज टू पॅकेज भूसंपादन झालेलं आहे आणि वेगाने असं काम चालू आहे. यांचा इथं बेस कॅम्प पण आहे. जे गर्डर जे बनवतात या ठिकाणी बनवलेले जातात इथे. हा समोर तळेगाव चाकण रोड आहे, म्हणजे जे भंडारा डोंगर आहे, भंडारा डोंगराच्या पाठीमागेही त्या जवळपासच हा आहे. पाहू शकता. आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही समोर जे पाहताय तर या ठिकाणी ह्या रोडला इंटरचेंज होण्याची शक्यता आहे. म्हणजे इंटरचेंज ह्या रोडला होणार आहे, खूप मोठा इंटरचेंज होईल की जेणेकरून आपलं जी वाहने ज्यांना आळंदी असेल, देहू असेल किंवा जवळच्या जे गावकरी आहेत, शेतकरी आहेत यांना याचा फायदा होऊ शकतो. खूपच मोठ्या प्रमाणात याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे पुण्यात जाण्याची गरज नाही, बाहेरच्या बाहेर रोडनी जाऊ शकतात. E1चं जे पॅकेज आहे म्हणजे ईस्ट भागातील E1चं जे पॅकेज आहे हे आपलं उर्से जे गाव आहे, उर्से गावाचं आपलं मुंबई पुणे एक्सप्रेसवे हवे आहे. या ठिकाणी पण इंटरचेंज होणार आहे आणि या ठिकाणी E1चं पॅकेज चालू होतं. E1चं पॅकेज तिथून चालू झाल्यानंतर आपलं जे मुंबई पुणे जुना हायवे आहे तळेगाव MIDC ह्यातून आपण तोही व्हिडिओ टाकणार आहे, तो व्हिडिओ पण पहा. तर त्यातून हे जे अलाइनमेंट येते आणि हे इंदुरी गावापर्यंत E1चं पॅकेज आहे. आणि इंदुरी गाव झाल्यानंतर सुधावाडी गाव असेल, एलवडी असेल, खालोबरे असेल, अजून त्याच्या खालोबरे गावच्या शेजारीच आपली इंद्रायणीच्या नदीच्या बाजूने हा रिंग रोड गेलेला आहे. खूपच सुंदर असा निसर्ग पण त्या बाजूने दिसतो सगळा इंद्रायणी नदीचा. परत निघोजे गाव आहे आणि नंतर मोई गाव येतं आणि मोई गावानंतर E3चं पॅकेज हे कुरुळी गावातून चालू होतं. मित्रांनो आपण E3चा पण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तोही व्हिडिओ पहा. खूपच वेगाने असं काम चालू आहे आणि हे पाहू शकता तुम्ही. हा तळेगाव चाकण रोड आहे. आता हे जे समोरचा तळेगाव चाकण रोड आहे या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे आणि या ठिकाणी पण खूपच PNC वाल्याचं काम खूपच वेगात असं चालू आहे. मित्रांनो तर हे पॅकेज E1 ते E4 म्हणजे शहराच्या, आता बघा खालोबरे गाव आहे आपण हे आणि बघू शकता इकडे पण काम चालू आहे. आता हे पॅकेज जे E1 आणि E4 आहे हे शहराच्या पूर्व बाजूला वाहतूक कमी करण्याचे, म्हणजे शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या म्हणजे वाहने ते थेट रिंग रोडने वळवण्याचे हे काम करणार आहे. म्हणजे पुण्यामध्ये जी हेवी वाहनं येतात किंवा बस येतात तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहेत. म्हणजे ती ज्याला गरज आहे तेच पुणे शहरामध्ये येतील आणि हा रिंग रोड 2028 पर्यंत हा पूर्ण होणार आहे आणि पूर्ण होऊ शकतो. कारण अशा प्रकारे जर काम झालं तर 2028 पर्यंत किंवा त्याच्या अगोदर सुद्धा हा रोड होऊ शकतो. पॅकेज टू पॅकेज काम खूप जोरात चालू आहेत.
आणि पूर्व बाजूला भूसंपादन जे आहे हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. म्हणजे 98% जमीन भूसंपादन झालेलं आहे. काही भागामध्ये काम म्हणजे मी तर असं सांगू शकतो की काही भागामध्ये म्हणजे पूर्ण भागामध्येच काम चालू आहे. त्यामध्ये जमिनीची लेवल करणे, पूल असतील तर पूल बांधणे, अंडरपास आहेत किंवा मोठे पूल बांधकाम, खूप जोरात काम चालू आहे. आणि कामाची मुदत म्हणजे आपण आता 3 वर्ष सांगतो, पण MSRDCने प्रत्येक कॉन्ट्रॅक्टदाराला हे 30 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. आणि ही 30 महिन्याच्या पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. आपण निघोचे गावच्या जवळ आहे आणि समोरच ही इंद्रायणी नदी आहे बघा, तुम्ही पाहू शकता. समोरच इंद्रायणी नदी आणि या ठिकाणी पण खूपच या सगळ्यांनी पण काम चालू आहे. आपण मागचा जो व्हिडिओ टाकला होता यामध्ये एवढं काम झालेलं नव्हतं. आता या ठिकाणी पिलरची कामं पण झालेली आहेत. वरती समोर बघू शकता. आपण पुणे रिंग रोडबद्दलच आपण माहिती सांगत होतो. आता आपण पुणे शहराबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. तर मित्रांनो, पुणे शहर एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जायचं. पण काही वर्षामध्ये पुणे शहरामध्ये IT पार्क झाले, मोठ्या मोठ्या कंपन्या पण खूप तयार झाल्या. हिंजवडीसारख्या असेल, चाकण असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल, शिरवळ असेल, खंडाळा असेल, फलटण असेल, जेजुरी आहे, अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे सांगण्यासारखं नाही आहे. अशा ठिकाणी इंडस्ट्रीज एरिया पण खूप वाढला, ट्रॅफिक पण खूप वाढलं, ऑटोमोबाईल्स कंपन्या वाढल्या, IT पार्क झाले. पुण्यामध्ये IT पार्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या तयार झाल्या हिंजवडीमध्ये, म्हणजे पुण्यामध्ये आणि त्यामध्ये. आणि तेवढ्याच IT पार्क झाल्यामुळे किंवा इंडस्ट्रीज एरिया खूप वाढल्यामुळे आणि रस्ते तेवढेच राहिले, रस्ते काही वाढलेले नाहीत, रस्ते तेवढेच राहिले. आणि त्यात ट्रॅफिकची समस्या एवढी वाढली, एवढी निर्माण झाली ट्रॅफिक समस्या, म्हणजे त्यासाठीच समस्या निर्माण झाल्यानंतर त्यासाठीच गव्हर्नमेंटनी रिंग रोड बनवण्याची घोषणा केली. म्हणजे रिंग रोड हा पूर्वी 10 ते 12 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता, पण रिंग रोड हा 2025मध्ये सुरू झाला आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रामधील एक मेगा प्रोजेक्ट पैकी हा रिंग रोड एक मोठा प्रकल्प आहे. म्हणजे हा रिंग रोड झाल्यानंतर खूप ट्रॅफिकची समस्या खूप कमी होणार आहे. आणि तेथील आजूबाजूचे शेतकरी असतील, आजूबाजूचे लोक असतील किंवा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडस्ट्रीचा एरिया पण वाढू शकतो. तेथील लोकांना, जे शेतकरी आहेत या लोकांना पण खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि हा प्रोजेक्ट MSRDC आणि PMRDA तर हे करत आहेत. आणि हा रिंग रोड पुणे शहरातून जाणाऱ्या 6 प्रमुख रोडला म्हणजे रस्त्याला हा जोडला जाणार आहे. तर आपण रस्ते पण जाणून घेऊया, रस्ता कुठले आहे ते. पुणे बँगलोर हायवे असेल, म्हणजे आपलं मुंबई पुणे हायवे, पुणे बँगलोर हायवे आहे. दुसरा पुणे सोलापूर हायवे आहे. या ठिकाणी पण ट्रॅफिकची समस्या खूप होती. आणि परत अजून पुणे सासवड पालखी मार्ग या रोडला पण हा रिंग रोड जॉईंट होणार आहे. म्हणजे आता जो पुणे पुरंदरमध्ये जे एअरपोर्ट होतो आहे, तर एअरपोर्टला खूपच हा फायदा होणार आहे पुणे रिंग रोडचा. एअरपोर्ट झाल्यानंतर रिंग रोडचा खूप लोकांना याचा फायदा होणार आहे. तेथील जी सासवडमधील, पुरंदरमधील जी लोक असतील, शेतकरी असतील, यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहेत. या ठिकाणी पण IT पार्क असतील, कंपन्या वगैरे खूप मोठे तिथे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. परत पुणे अहिल्यानगर हायवे आहे, पुणे नाशिक हायवे आहे, आणि मुंबई पुणे जुना हायवे आहे. आणि काही भाग पुणेमध्ये येतो, काही पिंपरी चिंचवडमध्ये येतो.
आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे जी येथील लोक आहेत किंवा या ठिकाणी ट्रॅफिकची जी समस्या जी आता होत आहे, तर ही वाहतूक कोंडी फारच कमी होणार आहे. म्हणजे 50 ते 60% ह्याची ट्रॅफिक समस्या ही कमी होऊ शकते. म्हणजे पुणेकरांची आणि पिंपरी चिंचवडकरांची ट्रॅफिकमधून पुणे रिंग रोड झाल्यानंतर ही सुटकाही होणारच आहे. आणि मित्रांनो, हा रोड पूर्ण पुणे रिंग रोड हा 172 किलोमीटरचा आहे आणि जी रुंदी आहे ही 110 मीटर असणार आहे आणि याचं ताशी स्पीड 120 किलोमीटरचा असू शकतो. मित्रांनो, ह्या रोडला स्पीड कॅमेरे पण बसवण्यात येणार आहे. आपण आता मोई गावाच्या जवळ आहे आणि आपण आता पूर्व भागामधील म्हणजे ईस्ट भागामधील जे पॅकेज आहेत तर E1 ते E4 याचं किलोमीटर मग चायनीज नंबर असतील आणि कोणत्या कंपनीला हे काम मिळालेलं आहे तर आपण हे जाणून घेऊया. E1चं जे पॅकेज आहे हे मेघा इंजिनिअरिंग आहे. खूप चांगली अशी कंपनी आहे. यांचंही काम व्यवस्थित असं चालू आहे. तर मेघा इंजिनिअरिंगला हे काम मिळालं आहे. म्हणजे 0650 ते 12.500 असं ह्याचं चायनीज असेल आणि याचे जे किलोमीटर आहे हे 11.85 म्हणजे 12 किलोमीटरचं हे पॅकेज आहे E1चं पॅकेज. आणि E2चं जे आहे ते 12,500 ते 26,300 म्हणजे 13.80 आणि ह्याचं काम हे म्हणजे आपण जे आता व्हिडिओ अपडेट देत आहोत तर ते PNC कंपनीला हे काम मिळालेलं आहे. आणि बघू शकता हे अंडर सगळीकडे काम असं हे चालू आहे. जे बघता तुम्ही अंडरपासचं हे काम चालू आहे. आणि E3चं जे पॅकेज आहे E3चं 26,300 ते 47,500 असं E3चं पॅकेज आहे. आणि हे पॅकेज 21.20 किलोमीटरचं आहे आणि मेघा इंजिनिअरिंग ह्या कंपनीला हे काम मिळालेलं आहे. आणि जे E4चं आहे जे चौथं पॅकेज आहे तर हे रोडवेज कंपनीला काम मिळालेलं आहे. आपण प्रत्येक पॅकेजचे आपण अपडेट देणार आहोत आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. आणि E4चं जे किलोमीटर आहे हे 47 म्हणजे चायनीज नंबर जो आहे हे बघू शकता. या ठिकाणी पण अंडरपासचं जे काम आहे हे चालू आहे. म्हणजे अंडरपासचे कामं जे ब्रिज असतील अंडरपास असतील हे कामं पहिली करून घ्यायला लागलेत, जेणेकरून जे स्थानिक लोक असतील नागरिक असतील गाववाले असतील ह्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. कारण हा रस्ता उंचावरून हा रस्ता होणार आहे. तर E4चं जे चायनीज नंबर आहे हे 47,500 ते 72,500 असं आहे. आणि ह्याचं किलोमीटर 24.50 म्हणजे 24.5 किलोमीटरचा हा पॅकेज राहणार आहे. आणि हे रोडवेज कंपनीला काम देण्यात आलेलं आहे. खूपच वेगाने असं काम चालू आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगू इच्छितो की मला एक आपल्या कमेंट आली एका मित्राची की 12 पॅकेज आहेत. तर मित्र, मला एक एवढंच सांगायचं आहे, 12 पॅकेज हे मलाही माहिती आहे 12 पॅकेज आहेत, पण सध्या आता 9 पॅकेजचीच कामं चालू आहेत मित्रांनो. 12 पॅकेजची अजून 3 पॅकेजची कामं जे आपले सासवड भागामधील जे माझे सबस्क्रायबर आहेत, आपले मित्र आहेत, त्यांनी कमेंट केली होती की सासवड भागामधील पण काम टाका. तर मित्रांनो, त्या साईडचंच जे 3 पॅकेज आहेत जे NH4 असेल शिवापूरपासून जो आहे ते सोलापूर हायवे ह्यामधल्या भागाचं काम अजून चालू झालेलं नाही. ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस नक्की आपण अपडेट देऊ मित्रांनो. टोटल 9 पॅकेजची कामं चालू आहेत. 3 पॅकेजची कामं चालू झाल्यानंतर आपण नक्कीच अपडेट देऊ मित्रांनो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले डेली अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मित्रांनो.
थँक्यू.